महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। एक शब्द येतोय एकत्रीकरण, आणि हे गरजेचं आहे, कारण ज्यावेळी साहेबांनी पहिल्यांदा या काही आमच्या समाजामध्ये समस्या होत्या, तर त्यांचे जे प्रश्न होते तर ते आमच्या धारुके साहेबांनी आणि ढवळे साहेबांनी त्यांना चोख उत्तर सर्वांचं व्यवस्थित समाधान केलं। आता कोणाला मनात शंका होत्या की काही बुमरॅंगसारख्या त्या सगळ्या नष्ट झाल्या व त्यांचं नाही, याच्यामध्ये पण आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्राचा नेतृत्व भारताला व्हावं आणि ते भारताचे अध्यक्ष व्हावं, हे आम्ही त्यांना पाठिंबा देतो। बैठक झाली, काय सांगा या बैठकीचा पाठीमागचा उद्देश काय होता? आमच्या समाजातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीचा कसा विकास करण्यात येणार आहे याचा आम्ही विचार केलो, आणि तसेच भावसार समाजातील प्रत्येक घटक एकत्र येणं हे काळाची गरज आहे, आणि प्रत्येकाने एकत्र येऊन आपला समाजाचा विकास कसं करता येईल, समाजाला प्रगतिशील कसं करता येईल, आणि आम्ही एकत्र येऊन सर्वजण काही काळातच आम्ही शिखर गाठू शकतो समाजाचं विकासाचं। या निमित्ताने समाजातील महिलांना काय आवाहन करणार तुम्ही? आम्ही महिला सक्षम कसं करावं असा हा विचार प्रत्येकाने आम्ही घरोघरी जाऊन महिला आम्ही सर्वजण 2 महिने झाले एकत्रीकरण करणं, महिलांचे सक्षमीकरणं, महिलांना वेगवेगळे उद्योग घरी तयार करून त्यांनी मार्केटिंग कसं करायचं अशा अनेक आम्ही महिलांना संदेश देत आहोत। आपलं नाव? मी सौ कोमल प्रकाश वायचळकर, मी पुण्याहून आले, मी महाराष्ट्र महिला अध्यक्ष। आणि आज महाराष्ट्र भावसार एकीकरणासाठी आज आम्ही सर्व महाराष्ट्रातून वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या राज्यातून इथे लोक आलेले आहेत। उद्देश हा आहे की भावसार समाजाचा एका छताखाली विकास कसा व्हावा यासाठी विविध मतांतरं या ठिकाणी होत आहे। समाजामध्ये अनेक प्रकारचे गट तट आहेत, अनेक प्रकारचे वैचारिक मतभेद असलेले लोक आहेत, त्यामुळे समाजाचा कुठेतरी विकास खुंटतोय आणि तो विकास सातत्याने व्हावा या उद्देशानेच आज आम्ही औरंगाबाद इथे मोहनरावजी बोंबे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, म्हणून आज आम्ही इथे सर्वजण जमलेलो आहोत। या एकीकरणामुळे समाजातील युवकांना बेरोजगारीपासून दूर करता येईल, तसेच महिलांच्या विकासासाठी कामं करता येईल, आम्हाला भावसार समाजाचा स्थापन करता येईल, बालकांसाठी वेगवेगळ्या योजना आणता येतील, समाजामध्ये ज्या मुळापर्यंत गेलेल्या ज्या समस्या आहेत, जसं की घटस्फोटाचं वाढतं प्रमाण आहे, मुलींची जी समाजामध्ये संख्या आहे ती कमी झालेली आहे, या अशा शोषण होणाऱ्या गोष्टींपासून आम्हाला समाजाचं संरक्षण करता यावं। एका छताखाली जसं कुटुंबामध्ये एकच करता असतं, मोठी स्त्री असून किंवा पुरुष, तसं समाजामध्ये जर एक करता असेल, जर आम्ही पुन्हा तरी एका पुढाऱ्याच्या आधी जर सगळं नेतृत्व दिलं तर नक्कीच समाजाचा विकास झाल्यासाठी शिवाय राहणार नाही, म्हणून आज आम्ही ही मीटिंग आयोजित केलेली आहे। पुढची मीटिंग आमची 14 तारखेला पुण्यामध्ये होती। आपलं नाव? मी डॉक्टर रेणुका सुनील भावसार, जालना इथे असते, आणि मी आंतरराष्ट्रीय भावसार महासभेमध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून काम करते। झाली, तुम्ही कुठून आला होता आणि काय सांगायच्या बैठकीपासून? आज ही जी बैठक झालेली आहे एकत्रीकरणाची, त्यासाठी आम्ही पुण्याहून आलेलो आहोत।
समाज एकत्र येणं हे अतिशय गरजेचं असतं. कारण एकीकडे आपण म्हणतो की समाज विकसित झालेला आहे, परंतु त्या विकासाबरोबर अनेक सारे प्रश्न हे तळागाळापर्यंत असतात. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सगळ्यांनी एकत्र येणं, त्या प्रश्नांवर विचारमंथन होणं हे खूप गरजेचं आहे. मग ते प्रश्न आरोग्याचे असतील, महिलांचे असतील, युवकांचे असतील किंवा युवकांच्या नोकरीविषयक असतील किंवा शिक्षणविषयक असेल, हे असे खूप साऱ्या प्रश्नांची चर्चा एकत्र येऊन होणं गरजेचं आहे. आणि या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नेतृत्व हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मग हे नेतृत्व आपलं कसं असावं या अशा विविध प्रश्नांवर चर्चा झालेली आहे. अनेकांनी आपली मतं मांडलेली आहे आणि अत्यंत हसत खेळत मनमोकळ्या वातावरणामध्ये ही आजची मीटिंग पूर्ण झालेली आहे. आम्ही पुण्याहून आलो, खूप सारे विचार आम्हाला ऐकायला मिळालेले आहेत. धन्यवाद.